नमस्कार मित्रांनो, आजचा हा जो एपिसोड आहे तो म्हणजे आपले जे मायक्रोन्यूट्रिएंट आणि मॅक्रोन्यूट्रिएंट आहेत, तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपलं शरीराची सर्वांगीण विकास होते. त्यामध्ये हे जे मॅक्रोन्यूट्रिएंट आहे ते पाहणार आहोत. त्यातलंच जे पहिलं आपलं मॅक्रोन्यूट्रिएंट आहे ते म्हणजे प्रोटीन. आता प्रोटीन म्हटलं की सगळ्यांचा असा हा गैरसमज असतो की जास्त प्रोटीन खाल्लं की माझं शरीर हे डॅमेज्ड होईल किंवा किडनी डॅमेज्ड होईल. तर तसं काहीही नसतं. आपल्या शरीराला किंवा आपल्या बॉडीला योग्य प्रमाणात प्रोटीन दॅट इज अ 30% हे जे प्रोटीन आहे हे आपल्या दैनंदिन आपण जे अन्न खातो आहोत त्याच्यातून मिळणं गरजेचं आहे आणि त्यातून आपल्या शरीराचा जो सर्वांगीण विकास होतो. काही आपल्याला हेल्थ चॅलेंजेस असतात जिथं आपला प्रोटीनचा इंटेक आहे हा रिस्ट्रिक्टेड असतो. तर तिथं आपला प्रोटीन इंटेक आहे हा कमी करणं आणि इतर ज्या आरोग्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तो तिथं आपल्याला बॅलन्स करता आला पाहिजे. जसं बघायला गेलं की माझं फॉर एन एक्झाम्पल वजन जे आहे हे 63 किलोज आहे. तर माझ्या शरीराच्या आवश्यकतेसाठी 63 ग्राम प्रोटीन मला रोजच्या रोज आवश्यक आहे. मग आता म्हणाल की हे प्रोटीनचा इंटेक आपण कसं करू शकतो? जेवढं आपल्या माणसाचं वेट असतं, वजनाचं वेट आहे, शरीराचं वेट आहे, तेवढं ग्राम प्रोटीन आपल्याला आवश्यक असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 किलोला 1 ग्राम प्रोटीन आवश्यक असतं. जर काही सेडेंटरी लाईफस्टाईल असेल तर हे कॉम्बिनेशन प्रॉपर आहे. जर आपण हेवी वर्क करत आहोत किंवा प्रेग्नेंट किंवा लॅक्टेटिंग वुमन्स आहेत, तर त्यांच्यासाठी हे जे प्रमाण आहे हे व्हेरी ॲज पर आपलं वेट 1 किलोला 1 to 1 to 1.2 केजी ग्राम हे प्रोटीन हे आपल्या शरीराला आवश्यक असतं. हे प्रोटीन जे आहे हे आपल्या शरीराची सॅटिस्फाईड करतं हंगर. मसल्स ग्रोथसाठी ते इम्पॉर्टंट आहे. शिवाय आपलं हेअर ग्रोथ किंवा आपले जे नेल्स आहेत, नखं आहेत, तर त्यांच्या सुद्धा आवश्यक आहे आपलं प्रोटीन. जर आपल्या शरीरात आपण प्रोटीनचा इंटेक कमी घेतला आणि जर कार्बोहायड्रेट्सचा इंटेक आपण आपला वाढवला, तर शरीरातला जे सिग्नल्स आहेत ते आपल्याला थोड्या वेळा सिग्नल्स म्हणजे हार्मोन्स रिलीज होतात आणि त्यातून आपल्याला भुकेचा सिग्नल्स लागतात. म्हणजेच थोड्या वेळाने भूक ही पुन्हा लागते आणि तोच जर प्रोटीनचा इंटेक आपण प्रॉपर ठेवला, बॅलन्स ठेवला आपल्या शरीरामध्ये, आपली महत्त्वाचं म्हणजे भूक ही सॅटिस्फाईड होते आणि शरीरातून ब्रेनमधून सिग्नल्स येतात की नाही आपली भूक सॅटिस्फाईड झालेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण इंटेक नाही करू शकत. प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये शरीर कसं वापरतं? जे अन्न आपण खातो त्याच्यातून अमायनो ॲसिड्समध्ये ते प्रोटीन कन्व्हर्ट होतात आणि त्याच्यातून बॉडी हे मसल्स, एन्झाईम्स किंवा बोन्स बनवण्यासाठी ते युटिलाइज्ड करतात. जसं आपण एखादं वर्ड आहे, वर्ड बनवताना ए टू झेड्स आपले अल्फाबेट्स आहेत. पण एखादा वर्ड बनवताना काही स्पेसिफिक्स आपण अल्फाबेट वापरतो, हो की नाही? एक्झाम्पल बघायचं झालं की वर्ड, वर्ड हा शब्द आहे WOARD. हा बनवण्याला काही स्पेसिफिक अल्फाबेट्स वापरले आपण. पूर्ण अल्फाबेट ए टू झेड नाही वापरले. तर सेम थिंग काही अन्नपदार्थ आहेत ज्याच्यामध्ये हे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स हे प्रकार असतात आणि आपलं शरीर असं आहे एक अद्भुत चमत्कार की त्याच्यामध्ये काही अमायनो ॲसिड्स हे आपलं शरीर हे स्वतः बनवतं आणि काही नाही बनवत. त्याला इसेन्शियल अमायनो ॲसिड्स म्हणतात आणि जे बनवतात त्याला नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स म्हणतात. आणि ह्याच्यातून आता कम्प्लीट ह्याच्यातूनच जे प्रोटीन्सचे कंप्लीट प्रोटीन आणि इनकम्प्लीट प्रोटीन हे गट पडतात. आता म्हणाल की कंप्लीट प्रोटीन म्हणजेच काय? कंप्लीट प्रोटीन म्हणजेच ज्याच्यामध्ये हे सगळे 21 जे अन्नपदार्थामध्ये त्याला आपल्याला कंप्लीट प्रोटीन म्हणतात. फॉर एन एक्झाम्पल सोयाबीन. सोयाबीन किंवा पोल्ट्री आहेत किंवा एग्ज आहेत, तर ह्याच्यामध्ये कंप्लीट प्रोटीन आहे, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. आणि इनकम्प्लीट प्रोटीन म्हणजे त्याच्यामध्ये काही अन्नपदार्थ आहेत ज्याच्यामध्ये काही प्रमाणात हे अमायनो ॲसिड्स आहेत आणि आपलं शरीर त्याच्या कॉम्बिनेशन्समध्ये जे आपण हे अन्नपदार्थ वापरले तर आपलं शरीर जे आहे हा त्याचा उपयोग करतं. फॉर एन एक्झाम्पल डाळ. डाळी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आपण डाळी खातो आणि त्याच्याबरोबर राईस, भात. तर डाळ, भात हे कॉम्बिनेशनमध्ये आपलं शरीर जेव्हा आपण खातो आणि त्याचा उपयोग आपलं शरीर जे आपली प्रोटीनची कमतरता आहे किंवा जे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स किंवा जे अमायनो ॲसिड्स आहेत आपल्या शरीराच्या वाढीसाठी ते तिथं वापरलं जातं.
तर हा जो आहे, की हा जो भ्रम आहे, की प्रोटीन कमी खाल्ल्याने किंवा प्रोटीन जास्त खाल्ल्याने माझ्या शरीरावरती काही अ, हानिकारक अपाय होईल, तर तसं नाही आहे. तुमच्या शरीराला तुमच्या आवश्यकतेनुसार प्रोटीन हे रोजच्या रोज हे आवश्यक असतं. तर मेक शुअर की तुम्ही आपला जो जो डेली आपण जे अन्न खातो आहोत त्याच्यामध्ये प्रोटीनचा इंटेक सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर. आजचा एपिसोड आपला इथंच. हा एपिसोड आपला कसा वाटल्यास कमेंटमध्ये नक्कीच कळवा. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसहित. टिल देन, बाय बाय, टेक केअर.